नमस्कार. आज आपल्या बरोबर संदीप राजाराम पुजारी हे आहेत. हे उदगाव जिल्हा परिषद मध्ये भाजप या पक्षाकडून अधिकृत त्यांना उमेदवारी मिळाली आहे. तर नमस्कार सर. नमस्ते. सुरुवातीला आपण त्यांच्याकडून थोडासा त्यांचा परिचय जाणून घेऊयात. सर, आम्हाला थोडा तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी संदीप राजाराम पुजारी. मी उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आता उभा आहे. मी मागची 5 वर्ष मी 2010 ते 2015 पर्यंत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. 2003 पासून जवळजवळ 22-23 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे अनेक गुन्हे मी अंगावर घेतलेले आहेत आणि आता मी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी इथून पुढेही मी काम करत राहीन. सर, तुम्ही सोडून तो दुसरं कोण राजकारणामध्ये होते याच्या अगोदर? नाही, कोणीच नाही. मी आमच्या ह्याच्यामधला मी प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून. तुम्हाला राजकारणामध्ये राजकीय होते. वारसा तसा कुणाचा नाहीये? नाही, राजकीय वारसा कोणाचा नाही. बर, तुम्हाला आता जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे, ही निवडणूक का लढवावी असं वाटलं? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, त्याचबरोबर मतदारसंघातील जे वंचित गोरगरीब आहेत, त्याचबरोबर रस्ते, पाणी, आरोग्याचा प्रश्न आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी पाण्याच्या नवीन योजना, ज्या गावात पाण्याचं योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, रस्ते, लाईट, पाणी ह्या योजना पूर्ण करण्यासाठी मला जिल्हा परिषद लढवायची आहे. आता जे उदगाव जिल्हा परिषदचा जो तुमचा पूर्ण एरिया आहे, जी गाव आहेत, ती गावं कोणती कोणती आहेत त्यामध्ये? माझ्या मतदारसंघामध्ये उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, हसूर आणि आगर ही 8 गावे आहेत. ओके. ह्या गावांमधला मूळ प्रश्न काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही फिरत असताल प्रचारासाठी, त्यातला मूळ प्रश्न काय असं वाटतंय? मूळ प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा आहे, गटरींचा आहे. बर. आता सर्वात मोठा जर शुद्ध पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते शुद्ध पाणी देण्याचा प्रत्येक घटका पण प्रयत्न करणार. त्याचबरोबर जो घनकचरा आहे, घनकचऱ्याचा प्रोजेक्ट जो प्रत्येक गावामध्ये राबवायचा आहे, तो घनकचरा प्रोजेक्ट राबवून त्याच्या घनकचऱ्यापासून जे आपल्याला जे खत होणार आहे, सेंद्रिय खत, ते प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही मोफत देऊ, अशी आमची योजना आहे. तुम्ही उदगाव जिल्हा परिषद साठी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहात, तर तुम्हाला विजय होण्यासाठीचा कितपत कॉन्फिडन्स आहे? भारतीय जनता पार्टीने जी राज्यामध्ये आणि देशामध्ये जी शेतकऱ्यांसाठी असू दे, सर्वसामान्य जनतेसाठी असू दे, वंचितांसाठी, सर्वांसाठी ज्या योजना आणल्या, त्या पूर्ण खाली तळागाळापर्यंत त्या पोचलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण लाडक्या बहिणींसाठी ज्या मुख्यमंत्री देवाभाऊने प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे टाकले महिन्याला, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोफत लाईट दिली, ती पण दिवसा दिली, ही योजना आहे. त्याचबरोबर तिसरी योजना आताच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचीही घोषणा केलेली आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्याही बाजूने आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे, व्यापाऱ्यांचे आहे आणि सर्वांच्या बाजूचं हे सर्वांचे सरकार आहे. त्यामुळे मी या सर्वांच्या आशीर्वादानं मी या मतदारसंघात 100% मी निवडून येऊ शकतोय. ओके. आता जो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, केंद्रात ही भारतीय जनता पार्टी आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे, ह्या सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत. तर ह्या योजना, बऱ्याच योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीयेत, तर त्या पोहोचवण्यासाठी काय तुमची उपाययोजना असणार आहे? शासनाच्या भरपूर साऱ्या योजना आहेत, त्या तळागाळामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत त्या पोहोचत नाहीत. त्या पोहोचण्यासाठी मतदारसंघामध्ये कॅम्प घेऊन त्याची माहिती सर्व जनतेला होईल, ह्या पद्धतीने आम्ही काम करू. उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे आहे कर्ज, त्याचं कर्ज सर्वांना म्हणजे गोरगरिबांना, मराठा समाजासाठी आहे, ओबीसी समाजासाठी आहे, मागासवर्गीय समाजासाठी, ही ज्या योजना आहेत त्या सर्वांच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एखादं प्रत्येक गावागावामध्ये कॅम्प घेऊन त्यांना त्याची माहिती देऊन त्यांना कर्ज कसं सुलभतेने देता येईल याचं आम्ही नियोजन करू. आता बरेच वेळा काय होतं, निधी भेटत नाही. विकास काम करायचं स्वप्न असते, पण निधी भेटत नाही. तर निधी नाही भेटला तर तुम्ही कशी कामं करणार? नाही, त्यासाठी आम्ही सभागृहात 100% भांडून आम्ही निधी आणू. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या खूप साऱ्या योजना आहेत, त्या योजना कशा तुम्ही प्रभावीपणे राबवणार? शेतकऱ्यांसाठी प्रथमतः आमच्या
ही नदीकाठची गावं असल्यामुळं त्या बरीच शेती ही नापीक होत चाललेली आहे रासायनिक खतांच्यामुळं. त्यासाठी प्रथमतः आम्ही सच्छिद्र शेती करण्यास आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लागणारा जो सबसिडी वगैरे हे जे आहे ते कसा मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर शेतीसाठी जाणारे पाणंद रस्ते आहेत ते रस्ते डांबरीकरण खडीकरण करण्याचा तोही आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या योजनेमधून ज्या विहिरी आहेत त्या विहिरीसाठी 4 लाख अनुदान आहे. ते विहीर काढण्यासाठी त्या ज्या शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे त्यांना ते 4 लाखाची अनुदान त्यांना देऊन ती विहीर काढण्यासाठी मदत करणार. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विजेचे सारखे जे प्रॉब्लेम होतात, ज्या शेतीपर्यंत लाईट पोहोचू शकत नाही, डाम टाकू शकत नाही, ह्या शेतकऱ्यांसाठी सौर योजना ही चालू आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली. ते त्यांना कसे लवकरात लवकर भेटेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे जो बाजारामध्ये भाव मिळत नाही, पीक एवढं कष्टाने उभं केलं जातं, त्यासाठी तिथं कुठल्याही बाजारपेठेमध्ये प्रॉपर भाव मिळत नाही. त्याच्यासाठी काय तुमचं प्लॅनिंग असणार आहे तसं? शेतीमालाला ऊसाला तर काय आम्ही आंदोलन याच्यापूर्वी केलेलीच आहे. ऊसाला भाव मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर आता शेतीमालाला बाकीचे भाजीपाला असू देत, सोयाबीन, गहू, तूर असू दे, ह्यांना दर मिळवून देण्यासाठी आम्ही सभागृहात हा विषय मांडणारच आहे. त्याचबरोबर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरही उतरू, कारण मी रस्त्यावरचा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यामुळं त्याचबरोबर माझा पुढचा प्लॅन जो आहे तो शेतकरी ते ग्राहक मधला जे व्यापारी आहे त्यांना जे दलाली जात असते त्याच्याऐवजी आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक आता हा थेट भाजीपाल्याचा म्हणजे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल आणि घेणाऱ्या ग्राहकालाही त्याचा म्हणजे स्वस्तात मिळेल. मध्ये जे व्यापाऱ्यांना जे हे जात होतं त्याचा बेनिफिट ह्या दोघांनाही मिळेल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय योजना असेल तुमची? महिलांच्या योजनेसाठी बचत गटामार्फत वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आता शासनाने जी नवीन गट शेती चालू केलेली आहे ते कशा पद्धतीनं त्यांना ते हाताळता येईल त्या पद्धतीने हाही प्रयत्न करेल. त्याचबरोबर महिलांना घरी बसून जास्तीत जास्त कशी कामं मिळतील हाही प्रयत्न आम्ही करणार आहे. युवकांसाठी आज युवक खूप शिकलेले आहेत, त्यांच्या हाताला जॉब नाहीये, नोकऱ्या नाहीयेत, तर त्यांच्यासाठी काय प्लॅन असेल तुमचं, त्यांचं जॉबसाठी किंवा काय प्रशिक्षण वगैरे? प्रथमतः त्यांना ज्या मुलांना एमआयडीसी मध्ये जॉब मिळेल तिथं त्यांना कसा मिळेल एमआयडीसी मध्ये किंवा कारखान्यांमधून. आमच्या विभागात एक एमआयडीसी आहे, कारखाना आहे, तिथं त्यांना कसं जॉब मिळता येईल हा प्रथमतः प्रयत्न करणार. त्याचबरोबर जे उच्च शिक्षक आहेत त्यांना त्यांच्यासाठी बाहेरील कंपन्या बोलवून त्यांना ज्या टॅग करून त्यांना रोजगार मेळावे घेऊन त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा मिळेल हाही प्रयत्न करेन. जे शेती करणार आहेत त्यांना शेतीचे आधुनिक प्रशिक्षण देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा प्रयत्न करेन. आणि जे पिकवलेलं आपलं शेतीमाल आहे ते एक्सपोर्ट कसं करता येईल याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण शिबिरे हे आयोजित करून त्यांना सक्षम करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यानंतर आता तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की शाळा किंवा ज्या अंगणवाडी आहेत तुमच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय उपाययोजना असेल? प्रथमतः त्या शाळा डिजिटल शाळा आपण करून घेऊ करण्याचा प्रयत्न करणार आपण. त्यानंतर ज्या जुन्या शाळा आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत, ज्या त्या नवीन पूर्ण इमारती बांधून आतून सर्व त्याचा डिजिटल विभाग करून त्याची शिक्षणाची गुणवत्ताही वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण आता जर बघितलं तर ज्या आपल्या मराठी शाळा आहेत, आता तुम्ही मी जे आहेत आपण लहान असताना मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे 7वी 8वी पर्यंत, पण आता जर बघितलं तर खेडेगावातला असू देत किंवा सिटीतला असू देत तो मराठी शाळा सोडून तो प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याची मुलं घालतोय अंगणवाडी पासून. तर हे कुठेतरी थांबवण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करणार आहात? आता आम्ही पूर्वीपासून हा प्रयत्न करतच आहे. मी 2010ला ज्यावेळी निवडून आलो त्यावेळीपासून मी आजपर्यंत त्या सर्व शाळांच्या माध्यमातून त्या शिक्षकांच्याशी बोलून गुणवत्ता कशी वाढते हा
ही चर्चा आम्ही नेहमी करून आम्ही कुठं कमी पडतोय, आम्हाला काय करावं लागतंय शिक्षणासाठी, पुढचं काय पाऊल उचलं, हे आमचं प्रत्येक वेळी आमचं नियोजन असतंय आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो. आणि त्याचंच फळ म्हणून आता ज्या जिल्हा परिषदच्या आमच्या शाळा आहेत त्यातले विद्यार्थी इंग्लिश medium पेक्षा कितीतरी पटीने जिल्हा परिषदचे विद्यार्थी ह्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत. बर बर. आता हे तुमच्या गावापुरतं झालं समजा मर्यादित, पण आता तुम्हाला जिल्हा परिषदचा भाग असल्यामुळं 8 गाव अटॅच आहेत. त्या 8 गावांसाठी तुम्हाला आता प्रयत्न करायला लागणार. त्यासाठी काय करणार तुम्ही, कशी योजना? जशी माझ्या गावची शाळा त्याच पद्धतीने मी माझ्या या 7 गावातील शाळा समजेन आणि समजतो 7 गावातील शाळा माझ्या एकच आहेत. मी कुठलाही दुजाभाव त्यामध्ये करणार नाही. आणि माझं एक पुढचं व्हिजन आहे, जसं दिल्लीमध्ये ज्या सरकारी शाळा आहेत त्या इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी आता डेव्हलप झालेल्या आहेत त्या शाळा. सर्व मुलं त्या शासकीय सरकारी शाळेमध्ये जातात. तिथं जसं मुलांना ज्या सुविधा मिळतात, ज्या शिक्षकांची म्हणजे शिकवण्याची जी पद्धत आहे, समजा एखादं उदाहरण, लहान मुलांना ज्या मुलाला ज्या गोष्टीमध्ये ज्ञान आहे, समजा एखाद्याला इलेक्ट्रिशियन याच्यामध्ये जर ज्ञान असेल तर त्याला तो विभाग पूर्ण त्या विभागामध्ये त्याला सोडून द्यायचं त्या लहान मुलाला. तो त्या ह्याच्यावरती त्या गोष्टीमध्येच तो इतका तज्ञ होऊन जाईल की समजा त्याला आवड असते खेळाची आणि आपण त्याला नुसता अभ्यास कर म्हणला तर तो अभ्यास करणार नाही. त्या प्रथमतः त्या मुलांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे पहिलं आपण त्याच्याकडून त्या मुलांची निहाळून घ्यायचं. त्या मुलांकडून कोण खेळामध्ये असेल, कोण अभ्यासात असेल, कोण इलेक्ट्रिशियन मध्ये असेल किंवा अन्य कोणत्याही याच्यामध्ये ज्या मुलाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये त्यांना मुलांना त्या पद्धतीचं त्यांना शिक्षण द्यायचं. ही माझी एक योजना आहे आणि हे मी करण्याचा 100% मी प्रयत्न करेन. आता तुम्ही ज्या गावामध्ये राहताय ती सोडून तुम्हाला 7 गावं अटॅच आहेत, बरोबर आहे? 8 गावांचं तुमचं पूर्ण उदगाव जिल्हा परिषद आहे. तर नागरिकांना किंवा तिथल्या मतदारांना जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर काय प्लॅन असणार आहे पुढचं निवडून आल्यानंतरचा? नाही, मी उदगावमध्ये जरी राहत असलो तरी माझा महिन्यातून 15 दिवसातून एक पूर्ण प्रत्येक गावातून एक दौरा माझा असणारच आहे. प्रत्येक गावातील लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. 1-2-3 गावामध्ये एखादं संपर्क कार्यालय ठेवून त्या लोकांच्या आठवड्यातून त्यांच्या एक दिवस बसून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. आणि जर समजा एवढं करून पण जर लोकांचा संपर्क नाही झाला तुमच्याशी तर काय कराल? शेवटी मोबाईल आहे. मला जरी ज्यावेळी संपर्क केला, मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मला कधी जर रात्री 12ला जरी फोन केला तर माझा फोन चालू असतोय. मला रात्री 12ला कोणी बोलवलं तरीही मी जातोय. त्यामुळे मी नेहमी जनतेला उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता आहे मी. खरं सर, असं बरेच जण म्हणतात की मला कधी फोन करा वगैरे, पण रात्री जर केला तर काही नेते म्हणतोय मी, नेते फोन उचलत नाहीत. त्यामध्ये तर तुम्ही नाही बसणार? आता तुम्ही मला विचारण्यापेक्षा जनतेला जरी विचारला तर जनता तुम्हाला याचं उत्तर देईल. कधी मी रात्री 12ला, 1ला, 2ला जरी कोणाचा फोन आला तर प्रत्येकाचा फोन मी रिसिव्ह केलेला आहे आणि मी त्यावेळी नुसताच फोन उचललेला नाही, त्याच्या मदतीलाही. एखादं काम करत असताना किंवा एखाद्या कामामध्ये जर भ्रष्टाचार झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? प्रथम त्या कामाच्या मुळाशी जाऊन पूर्ण त्याचं प्रकरण मी पहिला माहिती घेऊन आणि खरोखरच त्यानं जर भ्रष्टाचार केला असेल तर त्यावर मी कारवाई करण्यासाठी मी 100% त्यासाठी प्रयत्न करणार. आमच्या नेत्याचं ब्रीदवाक्यच आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याचबरोबर मी सुद्धा गेली मागच्या 2010 ते 2015 या काळामध्ये 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो. त्या काळामध्ये माझ्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा मी डाग लागू दिला नाही. मी भ्रष्टाचार मुक्त आहे तसं मी बाकीच्यांनाही मी भ्रष्टाचार करू देणार नाही. ह्या पद्धतीने मी त्याच्यावर वचक ठेवीन ते भ्रष्टाचारावर. तो भले आमच्या पक्षाचा जरी असेल तर त्यालाही आम्ही सोडणार नाही. जाता जाता मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही निवडून आला, उदगाव जिल्हा परिषदला तुम्ही निवडून आला, तर निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षानंतर लोकांनी तुमचं कोणत्या कामाकडे बघून तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतंय? मी कामच असे करेन
की प्रत्येक गोष्टीला त्या मतदारांना आठवलं पाहिजे, बाबा मी याला मत देऊन माझं मत वाया गेलेलं नाही. हे ह्या पद्धतीनं माझं काम राहील. कोणतं काम असं तुम्ही ठोस काम कुठलं करा? ठोस म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, पाणी, लाईट, गटारी, ह्या तर मी करणारच. बरोबर. युवकांसाठी क्रीडांगण असेल, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, त्याचबरोबर महिलांचे सक्षमीकरण असेल, वृद्धांसाठी ज्या योजना आहेत त्या असतील, आरोग्य शिबिर असतील, सर्वच गोष्टीतून ह्या मला जे करायचं आहे ते सर्व मतदारांसाठी करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे. त्यामुळं ही जनता मला पुढची 5 वर्षे नाही कधीच विसरू शकणार नाही. ह्या पद्धतीनं असं मला हे काम करायचं आहे. बऱ्यापैकी सगळीच गावं ही पूरबाधित क्षेत्र म्हणून आहे, त्या ठिकाणी पूर येतोय. तर त्यासाठी पूर येऊ नये किंवा आल्यानंतर काय योजना असते तुमच्याकडे? माझ्या जिल्हा परिषद मध्ये बऱ्यापैकी 8 गाव आहेत. त्या 8 गावापैकी 7 गावामध्ये पूर येतोय. पूर येतोय. आम्ही ज्यावेळी आता 2005 ला पूर आला, 2019 ला आला, 2021 ला आला, महापूर आला, त्यावेळी ह्या लोकांना जनावरांची वैरणी सोय, राहण्याची सोय हे आम्ही सर्वांनी त्यावेळी केलेले आहे. त्यांना एकत्र जेवणाची सोय करून देत होतो. त्यांच्या आरोग्याचे जे प्रश्न होते, डॉक्टर आम्ही शासकीय सरकारी दवाखाने डॉक्टर त्यांना तिथं उपलब्ध करून देत होतो. पाणी, शुद्ध पाणी त्यांना त्यावेळी पुराच्या वेळी द्यायचं, जनावरांना चारा, त्यांना खाद्य, ह्या सगळ्या योजना गोष्टी आम्ही त्यावेळी पुराच्या वेळी केलेल्या आहेत. आता मुळातच आपल्याला हा पूर येऊ नये ह्यासाठी जे शासनाचा जो प्रोजेक्ट चालू आहे, ड्राय एरियाकडे ते पाणी वळवायचं, त्यासाठी आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करणार आहे. ह्या गोष्टीतून, ह्या सभागृहातून म्हणा किंवा वैयक्तिक पातळीवर सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करू. तर हे होते उदगाव जिल्हा परिषद मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप राजाराम पुजारी सर. सर खूप खूप धन्यवाद, आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.